निर्णय घेणं गरजेचं आहे, कुठले हिताचे आहेत याचा मी निश्चित प्रकारे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्वांच्या सहकार्यामुळे प्रयत्न भविष्य काळामध्ये करील ही खात्री ग्वाही मी आपल्या माध्यमातून मी देतो। आणि शेवटी मी जरी राज्याचा कृषी मंत्री असलो, शेवटी मी माझ्या सहकाऱ्यांना, प्रशासनातील अधिकाऱ्यांना आणि प्रसार माध्यमांनी विनंती करतो की आपणही मला या कामी सर्वांनी सहकार्य करावं। शेवटी मौलिक आपण पण खूप दिवस यामध्ये आपल्याला पण खूप माहिती आहे, आमचे अधिकारी, आमचे प्रधान सचिव असतील, हे सगळीच मंडळी या बाबतीमध्ये आपण सर्वांनी निश्चित तुमच्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा फायदा भविष्य काळामध्ये या विभागासाठी कसा होईल यासाठी माझा प्रयत्न राहील। आणि पुन्हा एकदा माझ्या सर्व आपण सगळेजण या निमित्तानं उभं राहिला, आमचे सगळेच सहकारी आमचे शेतकरी बांधव उपस्थित राहिले त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानून मी थांबतो। सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, मागच्या कृषी मंत्र्यांनी जी काही विधानं केली ती सगळ्यांच्या समोरच आहे। मुख्यमंत्र्यांनी काही खास सूचना दिल्या, काही सल्ला दिला किंवा काही मी मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्री दादांची एकनाथ शिंदे साहेब मला काल भेटले नाहीत, मी त्यांची पण भेट घेणार आहे। आणि शेवटी हे सर्व ज्येष्ठ नेते, ह्या सर्वांचा खूप कामाचा अनुभव आहे आणि मुख्यमंत्र्यांनी निश्चित प्रकारे त्यांनी काल मला एक सांगितलं की तुम्ही राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन शेतकऱ्याला कसा न्याय देता येईल ती भूमिका तुम्ही निश्चित प्रकारे घ्या। आणि एक राज्याचा प्रमुख म्हणून मी तुम्हाला जे काही सहकार्य लागेल तो देण्याचा प्रयत्न माझा राहील। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।